नमस्कार, नमस्ते. फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण तालुक्यामध्ये गरवा कांद्याचं मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घेतलं जातं. यामध्ये विडणी, पिंपळद, निंबळक तसेच इतर गावांमध्ये मोठ्या प्रमाणावरती गरव्या कांद्याचं उत्पादन घेतलं जातं आणि सध्या या गरवा कांद्याची काढणी सुरू झालेली आहे. मात्र बाजारामध्ये या गरव्या कांद्याला पुरेशा प्रमाणात भाव मिळत नाही. एकीकडे शासनानं निर्यात बंदी केलेली असताना शेतकऱ्यांना गेल्या महिनाभरामध्ये 3 ते 3.5 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. मात्र सध्या या कांद्याचे भाव कमी झाले आहेत आणि 1.5 ते 2 हजारापर्यंत प्रति क्विंटल हा दर मिळत आहे. आपण आज या ठिकाणी निंबळक तालुका फलटण येथील कांदा उत्पादक शेतकरी सुरेश बनकर, बरोबर ना, सुरेश बनकर यांच्या शेतामध्ये आलो, ज्या ठिकाणी कांदा काढणी या ठिकाणी सुरू आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं कांदा उत्पादनासाठी किती या ठिकाणी भांडवल गुंतवणूक करावी लागते, त्याचबरोबर शेतामध्ये कांद्यापासून किती उत्पन्न एकरामध्ये निघतं, हे सर्व काय आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर भेटूया आपण थेट कांदा उत्पादक शेतकरी सुरेश बनकर यांना. बनकर साहेब नमस्कार. नमस्कार. नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतो. तुम्ही खरं तर कांदा केलाय, किती क्षेत्र आहे तुमचं कांद्याचं? 1 एकर कांदा क्षेत्र आहे. कसं नेमकं याचं किती महिन्याचं पीक आहे कांद्याचं? 5 महिन्याचं कांद्याचं पीक आहे. एकरी तुम्हाला कांदा लागवडीपासून अगदी त्या अगोदर शेतीची मशागत असेल, आतापर्यंत किती नेमका खर्च आलेला आहे? 40-45 हजार. 45 हजारापर्यंत खर्च आलेला आहे. कशा प्रकारचं उत्पन्न किती निघतंय या शेतामध्ये सध्या? काय तर रोगाला बळी पडले, काय तर किती निघतंय काय माहिती. उत्पन्न कमी निघतंय. गेल्या महिनाभरामध्ये कांद्याला चांगला भाव होता, 3,000 3.5 हजार प्रति क्विंटल भाव होता. सध्या बाजारात भाव किती चालला याबाबत काय माहिती आहे का? किती भाव चाललाय सध्या? काय 1.5 पर्यंत चालला असेल, 1.5 किंवा 1000 1200. एवढा दर तुम्हाला पुरेसा आहे का सध्या? जो बाजारामध्ये भाव मिळतोय तो पुरेसा आहे का? काढणे तरी बाकी खाते. किती खर्च येतो जर तुम्हाला एकरी कांदा काढणे असेल, याचबरोबर कांदा भरायचा असेल, किती खर्च येतो? 12,000 काढणी. हा, एकरी 12,000 काढायला आणि 10 रुपये थैली. 10 रुपयाला थैली. आणि मग हा नंतर बाजारात विकाय घेऊन जायचं असेल, तुम्हाला खरं हे जर परवडण्यासाठी तुम्हाला किती मार्केट मिळालं पाहिजे? तुमचे किती अपेक्षा असली पाहिजे? 2.5-3 पर्यंत पाहिजे. मग शासनाने यासाठी काय केलं पाहिजे? तुमची काय मागणी आहे शासनाकडे? काय शासनाचे, आता शासनाने वाढवलं पाहिजे ना, निर्यात उठवली पाहिजे. निर्यात त्यांनी वाढवली पाहिजे, तुम्हाला दर चांगला मिळाला पाहिजे. तुमचं नेमकं शिक्षण काय आहे? माझं 10वी शिक्षण आहे आणि शेतीच करता पहिल्यापासून. या कांदा व्यतिरिक्त तुम्ही इतर कोणतं पीक घेता नेमकं? काय गहू, बाजरी, कांदा. गहू, बाजरी, कांदा घेता. या शेतीचं वेळापत्रक कसं असतं या ठिकाणी? लाईटचं वेळापत्रक कसं असतं? लाईट काय रात्रीची. हे कांदा तुम्ही आता खरं तर किती महिन्याचं पीक आहे म्हणलाय? 5 महिने. मग भिजवण्यासाठी तुम्हाला रात्रीचा परिश्रम घ्यावा लागला असेल. कवा लाईट येईल तेव्हा 12ला येईल, 11ला येईल तेव्हा, कवा 9ला येईल. किती पाणी याला तुम्हाला लावल्यापासून शेवटपर्यंत किती पाणी दिली या कांद्यासाठी? 10-12 पंखान झाले. आणि औषध तुम्हाला या ठिकाणी मारावं लागलं असेल? औषध मारले. किती वेळा औषध मारावं लागलं? 5-6 वेळा मारले ते औषध. एकरी तुम्हाला उत्पन्न यामध्ये किती निघतंय साधारणपणे? उत्पन्न आता किती आज घटलेच आहे ते वेळेला. काय या वर्षी काय झालं नेमकं? कांद्यावरती रोग ज्यादा पडला होता. कोणत्या प्रकारचा रोग पडला होता नेमकं? काय झालं? काय करपा, कांद्याच्या पाती खूप करपलेले दिसत आहेत, करपा पडला होता. औषध वगैरे याच्यावरती मारलं होतं नव्हतं? मारलं होतं. तरी पण करपा रोग कशामुळे पडला होता? आपण या ठिकाणी पाहू शकता, जे सुरेश बनकर म्हणतायत या कांद्यावरती करपा रोग पडला होता. निश्चित करपा रोग पडलेला आहे आणि करपा रोग पडल्यानंतर याचं उत्पन्न या ठिकाणी नेहमीच घटत असतं. या शेतामध्ये काम करत असताना घरातील किती लोक तुम्ही काम करता? घरातली काय बाहेरचे आम्ही दोघच असतो, बाहेरचे काय असते. तुम्ही पती पत्नी दोघं या ठिकाणी काम करता आणि बाकी मग सर्व मजूर. आता हे सर्व जे मजूर आहेत, किती मजूर आहेत सगळे? मजूर 10-12. या मजुरांना कशा प्रकारे तुम्ही कांदा हाजरीवरती काढाय दिलाय, कसा एकरी काढाय दिलाय? हाजरीत काय काढवणार, हाजरीत घेत नाहीत. एकरी 12,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी त्यांनी. आणि ज्यावेळेस तुम्ही हे कांदा लागण केली होती त्यावेळेस रोप कुठून आणलं? स्वतः तयार केलं का विकत आणलं होतं? काय विकत आणलं होतं? रोप विकत आणलं होतं. कसं आणलं होतं? एकरासाठी किती?
3,000 रुपये किलो. 3,000 रुपये बी आणलं होतं आणि त्याच्यानंतर ते स्वतः तयार केलं रोप तुम्ही? नाही, पेरलं. पेरणी केली होती आणि नव्हता, पावसात भरपूर पाणी साठलेलं होतं रानात. हा, या शेतामध्ये कांद्याच्या अगोदर कोणतं पीक घेतलं होतं तुम्ही? कांद्याच्या अगोदर गहू होता. गहू किती मिळाला होता? पण गहू काय 10-12 पोती झालं. आणि गव्हाचा आता तर सीझन संपलेला आहे, आता काढणी मागच्या वर्षी पडून पावसामुळे काय पिकच करता आलं नाही. म्हणजे एक पीक तुमचं वाया गेलं, पावसामुळे पाणी साठून राहिलं, वाया गेलं. थेट गेल्या वर्षीचा गहू, त्याच्यानंतर पहिल्यांदाच कांदा आणि यानंतर करप्या या ठिकाणी रोग पडलेला आहे. करप्यामुळे तुमचं उत्पन्न घटलेलं आहे. मग खरं तर अनेक रोग असतात, त्यातला करपा एक आहे. दुसरं काय अजून त्रास असतो नेमकं यामध्ये? उत्पन्न न निघण्याचं कोणती कारण असतात? हे काय म्हणजे करपा येतो. हा, कुठं मग ते माळी बिळी लागून खोडकिडात येत असलं, मुळ कुंज होत, आता बुरशी येते. त्यावरती तुम्ही औषध मारता का नाही? मग आता हे कांद्याचं झाल्यानंतर दुसरं पीक कुठलं घेणार आहे तुम्ही? आता बघू पाण्याच्या ह्याच्या. सध्या आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, पाणी मध्ये मकाच होईल. अगदी जून मध्ये पाऊस पडल्यानंतरच तुम्ही पुढचं पीक घेणार. आणि त्यानंतर पुन्हा आता जो तुम्ही कांदा काढणी करताय, हा कांदा लगेच बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणार आहे का काही दिवस ठेवणार आहे अजून? बघू घ्या आता दर कशा आहे, जातोय कसा त्याच्यावर अवलंबून आहे. अनेक व्यापारी थेट बांधावरती येऊन कांदा घेत असतात, त्यांना तुम्ही विक्री करता का नाही? दर असल्यावर करतो की चांगला. आणि या आता कांदा काढणी चालू आहे, मजुरांचा तुटवडा जाणवत असतो या दिवसामध्ये. मजुरांना कशा प्रकारे तुम्ही हे करता? मजुराच्या ह्याच्यावर चालायला लागतंय. मजूर एवढ्यात नाही म्हटलं की तेवढ्यात वाढवून द्यायलाच लागतं ना पैसे. शासन दरबारी तुम्ही काय मागणी कराल? शेतीमालाला तुमच्या कशा प्रकारे, जे आता कांदा सोडून कांद्याला तर सध्या दर कमी आहे, शासनानं काय केलं पाहिजे आता या बाबतीत? शासनाने 2,500 पासून 3,000 पर्यंत असं दर दिला पाहिजे. दर दिला पाहिजे. त्यांनी निर्यात बंदी उठवली पाहिजे किंवा मग करायला योग्य ते भाव दिला पाहिजे. शेतीला पूरक व्यवसाय तुम्ही करता का? कुठला दुसरा व्यवसाय करता? दूध व्यवसाय वगैरे करता का? नाही. काय कशामुळे करत नाही? पूरक व्यवसाय कशामुळे करत नाही? काय आता दोघच पडलं त्याच्यामुळे कुठे ते गुरांचं नियोजन. मग तुम्हाला शेती करत असताना मुलं किती आहेत तुम्हाला? एक मुलगा आहे आणि एक मुलगी. मुलांना शिक्षण देताना मग तुम्ही खर्चाचं कसं काय करता? काय शिक्षण देताय सध्या मुलांना? भाजीपाला मग काय थोडंफार करायचे आपले. मुलं काय शिक्षण घेतात सध्या तुमची? मुलं ती एक मुलगा आहे आमचा ह्याच्यामध्ये गोविंद मध्ये. बर. मुलीचं लग्न झालं आहे. मुलीचं लग्न झालंय, मुलगा कामाला आहे गोविंद मध्ये. म्हणजे खर तर शेतीवरती उपजीविका करत असताना आणि शिक्षण देत असताना काटकसर तुम्हाला खूप करावी लागत असेल. हो, भाजीपाला असंच काय माळव करून विकायचं, ते भागवायचं. ते कुठं करा तर भाजीपाला वगैरे करून ते विकता कुठं पुन्हा? मग कुठं फलटण या असं बाजार आपलं. नक्कीच सुरेश बनकर हे शेतकरी आपल्या समवेत होते. खर तर त्यांनी या ठिकाणी गेल्या वर्षी गहू केला होता, यानंतर या शेतामध्ये पाणी साठून राहिलं आणि पाणी साठून राहिल्यानंतर त्यांना नंतर कोणतंही पीक या ठिकाणी करता आलेलं नाहीये. त्यामुळं त्यांनी काही कालावधी साधारणपणे 5 ते 7 महिने या ठिकाणी कोणतंही पीक न घेता नंतर कांदा केला आणि कांद्यावरतीही करपा रोग पडल्यामुळं या ठिकाणी उत्पन्न घटलेलं आहे. खरं तर शासनाने गेल्या महिनाभरापूर्वी कांद्याला चांगला भाव होता, 3,500-3,000 ते 3,500 प्रति क्विंटल हा भाव होता. मात्र आता कांद्याचा भाव या ठिकाणी कमी झालेले आहेत. अगदी 1,200 ते 1,500 रुपये 2,000 पर्यंत प्रति क्विंटल हा भाव आहे. सर्व शेतकऱ्यांना हा भाव मिळत नसल्यामुळं शेतकरी वर्ग मात्र अडचणीत सापडलेला आहे. फलटण तालुक्यामध्ये कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावरती असताना आता फलटण तालुक्यातील विडणी असेल, त्याचबरोबर पिंपरद ही मुख्य गावं कांद्यासाठी प्रसिद्ध आहेत. याचबरोबर इतर गावातही मोठ्या प्रमाणावरती या गरवा कांद्याची लागवड केली जाते आणि सध्या मार्च महिन्यामध्ये गरवा कांद्याची आता काढणी सुरू झालेली आहे. हे होत असताना शेतकऱ्यांना मात्र पुरेशा प्रमाणात भाव मिळत नसल्यामुळं शेतकरी वर्ग अडचणीत सापडला असताना शासनाने आता कांदा निर्यात सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गामधून आता जोर धरत आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने.